Yes, welcome to Agashio Cave. नमस्कार, माझं नाव आहे आरजे दीपक आणि नेहमीप्रमाणे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. मी सध्या आहे कराड येथे. कराड ॲक्च्युली कोल्हापूरपासून 70 किलोमीटर आणि साताऱ्यापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेलं ऐतिहासिक शहर आहे. या शहरांमध्ये 2500 वर्ष जुन्या बौद्ध लेण्या आहेत, ज्या आगाशिव डोंगरावर आहे. त्याला आगाशिवाचाच डोंगर असं म्हणतात. आणि मी कुठनं आलो आहे तर मलकापूर फाट्याला मी उतरलो इथनं, आणि तिथनं थोडं आत आलात की तुम्हाला वनपरिक्षेत्राचं ऑफिस दिसतं, आणि वनपरिक्षेत्राच्या ऑफिसच्या बाजूनच पायऱ्या चालू होतात ते या डोंगराकडे जाण्यासाठी. तर मी हे तुम्हाला दाखवतोच, पण जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर या यूट्यूब चॅनलला नेहमीप्रमाणे लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आज पाहूयात आगाशिवच्या म्हणजेच कराडच्या ऐतिहासिक बौद्ध लेण्या. इथे 108 लेण्या आहेत, पण त्यापैकी पाहण्यासारख्या किती आहेत तर ते आता आपण वर जाऊनच पाहूया. त्या 3 ग्रुपमध्ये आहे बहुधा, पण ह्या रस्त्यातनं आपण मोस्ट ऑफ द लेण्या कवर करू शकतो. चला तर आता निघूया, वेळ न दवडता पाहूया आगाशिवच्या या ऐतिहासिक बौद्ध लेण्या, ज्या कराड शहरामध्ये वसलेल्या आहेत. सो मला ऑटोवाल्या दादांनी ॲक्च्युली या गेटपर्यंत सोडलं. हे जे ग्रीन इमारत आहे ते वनपरिक्षेत्राचं ऑफिस आहे आय थिंक, आणि इथनं अशा पायऱ्या चालू होतात बघा. यावर बघा लिहिलं सुद्धा आहे, प्रादेशिक पर्यटन योजना वन विभाग सातारा, जखणाई देवी वन संरक्षण समिती, जखीनवाडी. या लेण्या ॲक्च्युली जखीनवाडीकडून पण तुम्ही पाहू शकता, बिकॉज जखीनवाडीचं गाव आहे ना ते कोल्हापूर कराड रोडवरच, म्हणजे कोल्हापूर सातारा रोडवरच येणारं गाव आहे, आणि ते कराडच्या अगदीच 3-4 किलोमीटर आधी येतं, म्हणजे कराड शहराच्या. तर आता आपण वर जाऊया आणि लेण्या बघूया. हे निळं बघा, निळे 3 दिसतील, हे ग्रीन इमारत, तिथनं मी वर आलो आहे, आणि इकडे कराड संपूर्ण शहर. सो हे संपूर्ण कराड शहर आय थिंक ह्या लेण्यांच्या पायथ्याशी जे आहे त्याला आगाशिव नगर असं म्हणतात, इफ आय एम नॉट डू करेक्ट मी. आणि इथनं या चालू होतात. कराड शहराला 2500 वर्षाचा इतिहास आहे. या कराडच्या डोंगरावर, आगाशिवाच्या डोंगरावर बौद्ध लेण्या आहेत सुंदर अशा. त्याच आज आपण पाहण्यासाठी जात आहोत. हे बघा, इथनं कराड शहर दिसतं, आणि असा रस्ता आहे. वर खूप ठिकाणी लोखंडी पायऱ्या येतात, त्यामुळे सोबत पाणी ठेवा, खाण्यापिण्याचं ठेवा, फक्त कचरा करू नका. सो आय थिंक मी थोडं रॉंग रस्त्याने आलो. तिथे 2 मुलं भेटले होते मला, ते सांगत होते की तुम्ही थोडं रॉंग रस्त्याने आला, त्या साईडनं जखीनवाडीकडनं आला असता तर तुम्हाला लवकर लेणी पाहायला मिळाली असती. पण आता बघा, मला हा जो आहे हा आगाशिवचा डोंगर आहे, हा संपूर्ण चढायचा आहे आणि स्ट्रेट जायचं आहे, तर मला लेणी दिसेल. लुक ॲट द कराड सिटी. आणि आता वर चढायचं आहे. ट्राय तरी करतो मी. आता एवढ्या दूर आलो आहे तर वर जाऊनच पाहूया कशा दिसतात आगा शिवच्या लेण्यात, ते तरी पाहूयात. तर लेण्यांच्या थोडं जवळ मी पोहोचलो आहे, पण मी म्हणतो, मी ज्या रस्त्याने आलो तिथनं नका येऊ, कारण याला अल्टरनेटिव्ह रस्ते आहेत, तुम्ही ते पाहून या.
कारण हा रस्ता खूप दमछाक करणारा आहे. मी खरं तर खाण्यासाठी काही आणलं नव्हतं, पण पाण्याची बॉटल माझ्याकडे आहे, सो दॅट्स अमेझिंग. आणि ग्रुपमध्ये या. ही जागा खूप सुमसाम आहे. इथे फक्त आणि फक्त वन परिक्षेत्राचे जे कामगार आहेत ते दिसतील, आणि ते सुद्धा खाली. बाकी मी एवढा डोंगर चढलो आहे बघा. आता तिथनं जी बारीकशी लाईन दिसते ना, तो एक रस्ता आहे जो वर येतो, आणि हा खूप खडतर रस्ता आहे. आणि इथनं आता परत असं वर जायचं आहे, आणि वर मग काय लेण्या आपल्याला कुठे आहेत ते दिसतील. चला आता निघूया. ही माझी बॅग आहे, आणि मी इथे थोडं थांबलो होतो कारण अगदीच दमायला होतं इथे, आणि म्हणून थोडा विसावा घेतला. आणि आता समोर निघतो. ह्याचे अल्टरनेट रस्ते जे आहेत ते शोधा आणि तिकडनं येण्याचा प्रयत्न करा तुम्हाला या लेणीकडे यायचं असेल तर. सो फायनली मी या आगाशिवच्या डोंगरावर चढलो आहे, आणि आता आपण पाहूया लेण्या. आता त्या कुठे आहेत ते शोधाव्या लागतील कारण इथं सायनेज नाही आहे. पण खाली मला एक लेडी वर जाताना भेटली होती. ती म्हणाले तुम्हाला हा डोंगर चढायलाच 1-1.5 तास लागेल, अँड शी वॉज ॲब्सोल्युटली राईट. इथे चढायला आरामशीर 1 तास लागतो. आता पण पाहूया लेण्या कुठे आहेत तर. हे असे डोंगर रांग आहे. इकडनं मी आलो इथनं. आणि आता चालत जायचंय पुढेही. सगळे इथलं जे गवत आहे ना ते सुकलं आहे बघा. अजूनपर्यंत शोधतोच आहे मी लेण्या. या भागामध्ये ना कोणी सहसा येत नाही बहुधा, कारण मला कोणीच नाही दिसलं. माझ्या मागे तुम्ही पहाड पाहू शकत असणार. थोडा घाम सुद्धा आलाय. मी ब्रेक घेतला ॲक्च्युली येता येता. एक 10-15 मिनटं चालायचं थांबायचं, चालायचं थांबायचं, असं करून तुम्हाला जास्त थकवा येणार नाही. आणि तुम्हाला ना समोर सगळे पहाडच पहाड दिसतात. यावर सायनेज द्यायला हवे, इथे काहीच नाही आहे. 2500 वर्षाआधी एक महत्त्वाचं ऐतिहासिक शहर म्हणून कराडचं नावं लौकिक होतं. आता बघा इथे एक छोटासा सायनेज नाही आहे की या लेण्या कुठे आहेत म्हणून. नुसतं चालत 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 जावं. इथनं पण आहेत बहुतेक रोड. आय डोंट नो पुढे कुठे जातो तो रोड, पण मी तरी चालतच आहे. बघूया आपण. पण आज तर मला लेण्या पाहायच्या आहेच. सो अख्ख्या डोंगराला वळसा घालून मी ॲक्च्युली पोहोचलो आहे. इथे एक योगी सद्गुरू बाबा महाराजांचं मठ आहे. अँड देन इथनं ना खाली एक केव्ज दिसते बघा, भैरव बुद्धिस्ट केव्ज. सो हे इथनं जवळ आहे. हे मॅपवर आय डोंट नो तुम्हाला दिसत असेल की नाही, बट हा ॲक्च्युली रॉंग वे आहे. आणि आगशिवच्या लेण्या इथनं जवळ आहे ॲक्च्युली, पण मी खूप वळसा घालून आलो आहे. सो इथे जे म्हणजे भैरव बुद्धिस्ट केव्जचा जो ग्रुप आहे तिकडे जाऊया. तिकडे ॲक्च्युली कमळ भैरवाचं मंदिर आहे सध्या. अच्छा, पूर्वी त्या लेण्या होत्या. ओके. सो हे हा मठ आहे, आणि इथे मला हे सगळे चिल्लर पार्टी भेटले. से हॅलो हॅलो हाय. आणि त्यांच्यामुळे मी जाऊ शकत आहे फक्त, अदरवाईज मी रस्ता पूर्ण विसरलो होतो. कारण इथनं खूप निर्जन आहे, इथे कोणी येत पण नाही. अँड आय डोंट नो वाय. कराड म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे कराड सातारा म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट इथे सायनेज का लावत नाही, आय डोंट नो. हे असं पूर्ण अख्खा डोंगर मी असं वळसा घालून इथून फायनली इथं पोहोचलो आहे. सो आता पण खाली जाऊया. हा रस्ता आहे ना. अच्छा, जे वे आहे म्हणजे तारा दिसतात तुम्हाला खाली जाणारे इलेक्ट्रिसिटीचे वायर, त्याने तुम्ही खाली जाऊ शकता. आता मी जातो आणि तुम्हाला दाखवतो.
सो हा असा रस्ता आहे. खरं तर इथले सर्व रस्ते असेच आहेत. आधी डोंगरावर चढा, मग डोंगराच्या खाली उतरा, मग डोंगराच्या बाजूनं चढा. सो हा असा आगाशिवचा डोंगर आहे आणि तुमची चांगलीच ट्रेकिंग होऊन जाणार. सो ट्रेकिंग सूट सोबत आणू शकता तुम्ही. साताऱ्याचे असणार तर मस्तच आहे, तुमचं एका दिवसामध्ये पाहून होतंच. तुम्ही बाकी कुठले आहात? आम्ही मलकापूर कराड. अच्छा, ॲज यू कॅन सी कराड इज हां माझी हाफ तर ट्रेकिंग झाली आहे खरं इथं. तो इथनं खाली पोहोचतो. या निळे कलरचे जे टपरे दिसते त्याच्याकडून तुम्ही खाली पोहोचता आणि इथे चालू होतात लेण्या. या लेण्यांना भैरव लेण्या असं म्हणतात कारण इथे कमळ भैरवाचं मंदिर आहे. ओके, हे तिघंही मला सोडण्यासाठी आले. सो परत तुझं नाव सांग. प्रणव एडगे. तुझं नाव सांग. तेजस. तेजस आणि अमेय भस्मे. अच्छा, हे तिघंही मलकापूरचे आहेत आणि ते बुलढाण्यातलं नाही आहे, ते इथलंच आहे. ये ना, मला दाखव ना. सो हे विल बी माय होस्ट टू शो मी द केव्ज. याला सध्या काय म्हणतात म्हणजे पूर्वी, हां पूर्वी ह्या जागेला काय म्हणत होते तर पूर्वी आगाशिवच्या ह्या लेण्या होत्या, पण आता सध्या याला कमळ भैरवाचं मंदिर असं म्हणतात. हां, पण आपण इथनं पाहू शकतो ना. सो कमळ भैरव का तर हे इथे कमळ उगवतात आणि भैरव म्हणजे महादेव. बट ओरिजिनली ह्या बौद्ध लेण्या आहेत. हे टाका आहे जे प्रत्येक सेलसमोर असतो, म्हणजे प्रत्येक लेणीसमोर असतो. हे खूप फ्रेश पाणी आहे आणि सर्व पाणी पहाडाचं झिरपत येणारं पाणी आहे. ही यात एक पूर्ण लेणी आहे, पण आय थिंक इथे सध्या भैरव आहेत. एक मूर्ती ठेवली आहे. भैरव म्हणजे महादेव ना. पण हे लॉक आहे, सो आय कॅनॉट गो इन साईड. आतमध्ये खूप मोठं आय थिंक हे विहार असावं. कम्प्लीट एक विहार. याला 1 2 3 4 5 सेल आहेत, म्हणजे भिक्खूंच्या राहण्याचं जागा. आणि आत मुख्य ठिकाणी मे बी नॉट शुअर तिथे स्तूप वगैरे असावा, पण सध्या तिथे एक मंदिर आहे ज्याला कमळ भैरवाचं मंदिर असं म्हणतात. सो तुम्ही कमळ भैरवाकडेही आलात तरी तुम्ही ह्या लेण्या पाहिल्यासारखंच होतं. आणि हे पाणी पिण्याचंच आहे. ह्याचं यामध्ये फिश आहे ॲक्च्युली, है ना. इट्स ॲक्च्युली फ्रेश वॉटर, कारण हे पहाडांमधून झिरपत येणारं पाणी आहे. त्यात खूप मेडिसिनल युजेस पण आहेत, कारण ते कितीतरी प्लांटच्या मुळांमधून झिरपत येतो. आय नॉट शुअर, पण इथे एक स्तूप होता. हे स्तूपाचा आकार आहे. इथनं तुम्हाला दिसेल हे स्तूपाच्या वरचं असतं पहा. अँड हाऊ इट कम्स टू बी काळा भैरव टेम्पल. आणि इथे खूप सुंदर एक वॉल होती, त्याच्यावर नक्षीकाम केलं होतं. मे बी बौद्ध धर्मातील प्रतीकं काढले असतील. हे कम्प्लिटली वॅनिश झालं आहे, तुटलं आहे. This shouldn't be done actually. It's actually a heritage site. The government is not doing nothing here. They just put a board called ASI board. But other than that, nothing else. काही पण केलेलं नाही आहे. हा इथे जो बोर्ड आहे, झाड आहे. यस. सी इथे बघा किती मोठे मोठे बेडकं आहेत. आता आपण इथे आणखी याच्याच बाजूला एक छोटी लेणी आहे ती पाहू शकतो. याच्या बाजूला सुद्धा हे सेल आहेत. हे पाण्याच्या जागा आहेत. ही छोटीशी आहे. आजपासून 2500 वर्ष आधी इथे भिक्खू गण राहायचं. माय गॉड, हाऊ दे कॅन लिव्ह नो. आता सध्या इथे नेटवर्क आहे, पूर्वी तर फोनच नव्हते. आणि ते मेडिटेशन वगैरे इथे या त्याच्याच रूम्स आहेत. आणि इथे ते सर्व लोक आहे ना जो म्हणजे बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करायचं, तर इथनंच या त्या जागा आहेत. पण आता सध्या ना इथे त्यांचं स्वरूप थोडं वेगळं आहे, पण तुम्ही पाहण्यासाठी नक्कीच येऊ शकता. सुंदर जागा आहे ही.
इथनं पाणी येतं. ट्रेकिंगसाठी स्पेशली येऊ शकता. तुम्हाला ट्रेकिंग नसेल करायचं तर नुसतंच येऊ शकता. हा एक दीपस्तंभ आहे आणि इथनं हे पाणी वाहत वाहत जातो. आम्ही कान्हेरीकडे गेलो होतो तेव्हासुद्धा इथनं मस्तपैकी कान्हेरी लेण्यात पाण्यासाठीच ओळखलं जातं, तिथलं वॉटर प्रिझर्वेशनसाठी. सो इथे काही इनकम्प्लीट केव्ज आहेत. इट्स नॉट अ केव्ज, हे टाक्यासारखे आहेत पण ते आता सध्या पूर्ण ढासळले आहेत. हा जो दगड आहे हा जांभा दगडसारखा वाटतो मला, जो मे बी ह्या इनकम्प्लीट राहण्याचं तेच कारण असावं, कारण हा तेवढ्या चांगल्या प्रतीचा खडक नाही आहे किंवा दगड नाही आहे. जसं तुम्ही अजिंठा किंवा वेरूळमध्ये पाहिलंच ना, तिथले जे खडक आहेत किंवा तिथले जे दगड आहेत ते किती स्टँडर्ड क्वालिटीचे आहेत. असं जायचं आहे वर.